स्वतःच्या घराचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातलं हे एक मोठं ध्येय असतं आणि त्यासाठी आपण आपली सगळी पुंजी, आयुष्यभराची कमाई लावतो. एक उदाहरण घेऊया. कल्पना करा, पुण्यासारख्या शहरात काम करणारा एक तरुण आहे, समजा सुरेश. अनेक वर्ष बचत करून त्याने घरासाठी डाऊन पेमेंट जमवलंय. त्याला एक फ्लॅट आवडतो सुद्धा. किंमत बजेटमध्ये आहे, जागा चांगली आहे. पण जेव्हा कागदपत्रांची गोष्ट येते तेव्हा बिल्डर म्हणतो, साहेब सगळं पक्का आहे, पण याचं खरेदीपत्र नाही होणार. आपण स्टॅम्प पेपरवर करार करून नोटरी करून घेऊ. आणि बरोबर इथेच धोक्याची घंटा वाजायला लागते. आज आपण सुरेशसारख्या लाखो लोकांच्या याच प्रश्नावर सखोल चर्चा करणार आहोत. बांधकाम परवाना म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट. जर ते नसेल तर मालमत्ता खरेदी विक्रीत कायदेशीर धोके काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर उपाय काय. आपल्याकडे काही महत्त्वाचे स्रोत आहेत जे या व्यवहारांमधली गुंतागुंत अगदी स्पष्ट करतात. तर मग मुख्य प्रश्न हाच आहे की फक्त स्टॅम्प ड्युटी भरणं किंवा नोटरी करणं खरंच मालकी हक्क देतं का? चला या गुंत्यातून मार्ग काढूया. तर सुरुवात याच मूलभूत प्रश्नापासून करूया. बिल्डर खरेदीपत्र किंवा सेल डीड का नाही करून देत? अडचण नेमकी कुठे येते? म्हणजे व्यवहार होतोय, पैसे दिले जातायत, घराचा ताबा मिळतोय, मग फक्त एक सरकारी कागद बनवायला काय हरकत आहे? हरकत त्या बिल्डरला नाहीये, हरकत आहे कायद्याला. इथे दोन महत्वाच्या सरकारी संस्थांमध्ये येतात. एक महारेरा म्हणजे महारेरा आणि दुसरी IGR म्हणजे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग. आणि ह्या संस्था का आहेत? तर आपल्यासारख्या घर खरेदीदारांना बिल्डरांच्या मनमानीपासून वाचवण्यासाठी. नियमानुसार 500 चौरस मीटरपेक्षा मोठ्या कोणत्याही प्रकल्पाला महारेराकडे नोंदणी करणं आणि महानगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेणं बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा सेफ्टी चेक आहे. सरकार आधी तपासतं की बांधकाम कायदेशीर आहे की नाही. अगदी बरोबर. आणि जोपर्यंत हे दोन कागद म्हणजे महारेरा नोंदणी आणि बांधकाम परवाना बिल्डरकडे नसतील तोपर्यंत दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार खरेदीपत्राची नोंदणी करायला स्पष्ट नकार देतात. हा कायद्यानेच घातलेला एक भक्कम अडथळा आहे. त्यामुळे तो व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण होऊच शकत नाही. तो तिथेच थांबतो. हो, तिथेच थांबतो. अच्छा, म्हणजे सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्येच या व्यवहाराला एंट्री नाही. पण मग तरीही असे व्यवहार सर्रास होताना दिसतात. लोक घरं घेतात, राहायला जातात. मग हे लोक कायद्याच्या या भिंतीला वळसा तसा घालतात. आपल्या स्रोतांमध्ये एका विचित्र मार्गाचा उल्लेख आहे. इथेच तर खरी मेक आहे आणि फसवणुकीची सुरुवात पण इथेच होते. विकासक किंवा विक्रेते एक शक्कल लढवतात. ते कागदोपत्री फ्लॅट किंवा घराचा व्यवहार झालाय असं दाखवतच नाहीत. त्याऐवजी ते फक्त मोकळ्या जमिनीचा तुकड्याचा म्हणजे एका अविभाजित प्लॉटचा व्यवहार झाल्याचं दाखवतात. एक मिनिट, हे जरा नीट समजावून सांगा. म्हणजे सुरेशने पैसे दिले का 2 BHK फ्लॅटचे, जो समजा 5व्या मजल्यावर आहे. पण कागदावर त्याला काय मिळणार? कागदावर त्याला त्या संपूर्ण इमारतीखालच्या जमिनीचा एक छोटा अविभाजित हिस्सा मिळाल्याचं दाखवलं जाईल. समजा ती इमारत 10 गुंठे जमिनीवर उभी आहे आणि त्यात 100 फ्लॅट्स आहेत. तर सुरेशला फक्त त्या 10 गुंठ्यांपैकी काही चौरस फुटांच्या जमिनीची मालकी मिळेल. त्याच्या 5व्या मजल्यावरच्या घराचा कागदोपत्री कुठेही काहीही उल्लेख नसेल. अरे देवा, म्हणजे कायद्याच्या नजरेत सुरेशने फक्त जमिनीचा एक तुकडा घेतला आहे. बरोबर. ज्यावर एक 10 मजली अवैध इमारत उभी आहे. नेमका हाच धोका आहे. कायद्याच्या दृष्टीने सुरेश त्या घराचा मालक नाही, तर जमिनीच्या एका भागाचा सहमालक आहे. त्या बांधकामावर त्याचा कोणताही कायदेशीर हक्क नसतो. भविष्यात काही वाद झाला तर तो माझा 5व्या मजल्यावरचा कोपऱ्यातला फ्लॅट यावर हक्क सांगूच शकत नाही, कारण सरकारी रेकॉर्डवर त्या फ्लॅटचं अस्तित्वच नाहीये. ही खूपच गंभीर आहे. आणि याच फसवणुकीला कायदेशीर मुलामा देण्यासाठी मग स्टॅम्प पेपर आणि नोटरीचा वापर होतो. हाच तो मुद्दा आहे जिथे सुरेशसारखे अनेक लोक अडकतात. बिल्डर म्हणतो, काळजी करू नका, आपण 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सगळं लिहून घेऊ, सही करू आणि नोटरी करू. हा पक्का पुरावा झाला. हे ऐकायला इतकं सोपं आणि खरं वाटतं. यात काय चूक आहे? हीच सर्वात मोठी आणि धोकादायक समजूत आहे. लोकांना वाटतं स्टॅम्प पेपर म्हणजे सरकारी कागद आणि नोटरी म्हणजे सरकारी शिक्का, त्यामुळे व्यवहार कायदेशीर झाला. पण आपल्याला एक मूलभूत तत्व समजून घ्यावं लागेल. जे नोंदणीकृत नाही ते कायद्याच्या दृष्टीने अस्तित्वात नाही. जे नोंदणीकृत नाही ते अस्तित्वात नाही, हे फार महत्वाचं वाक्य आहे. हो, स्टॅम्प ड्युटी म्हणजे मालमत्ता हस्तांतरणावर सरकारला दिलेला एक कर. तुम्ही कर भरला, सरकार खुश.
पण जोपर्यंत तुम्ही तो दस्त ते कागदपत्र दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात नेऊन तिथे सह्या करून फोटो काढून त्याची नोंदणी करत नाही तोपर्यंत मालकी हक्क हस्तांतरित होत नाही. 1908च्या नोंदणी कायद्यानुसार 100 रुपयापेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचा व्यवहार नोंदणीकृत असणं अनिवार्य आहे. पण मग नोटरीचं काय? वकील तर करतात ना नोटरी, त्याला काहीच किंमत नाही का? स्थावर मालमत्तेच्या म्हणजे घर किंवा जमिनीच्या बाबतीत नोटरी केलेल्या कराराला मालकी हक्काचा पुरावा म्हणून न्यायालयात 0 किंमत आहे. तो फक्त 2 व्यक्तींमधला एक सामंजस्य करार आहे की मी तुम्हाला हे घर विकायला तयार आहे आणि तुम्ही ते विकत घ्यायला तयार आहात, पण त्याने मालकी बदलत नाही. उद्या बिल्डरने त्याच फ्लॅटचा दुसऱ्यासोबत असाच करार केला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे सुरेशने बिल्डरला पूर्ण पैसे दिले, स्टॅम्प पेपरवर करार केला, नोटरी केली, पण तरीही तो घराचा मालक नाहीये. तो फक्त एक भाबडा खरेदीदार आहे ज्याच्या हातात एक निरुपयोगी कागद आहे. कठोर वाटेल पण कायदेशीर सत्य हेच आहे. तो कागद फक्त पैसे दिल्याचा पुरावा ठरू शकतो पण मालकी हक्काचा नाही. त्यामुळे सुरेशची आयुष्यभराची कमाई एका क्षणात धोक्यात येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे आत्तापर्यंत आपण धोके समजून घेतले. सुरेश आता एका अशा वळणावर आहे जिथे त्याला कळलंय की तो फसू शकतो, किंवा समजा आपल्या अनेक श्रोत्यांपैकी कोणीतरी असा व्यवहार करून बसलं असेल, तर या चक्रातून बाहेर पडण्याचा काही कायदेशीर रस्ता आहे का? या चुकीला दुरुस्त करण्याचा काही मार्ग आपल्या कायद्यात आहे? हो, सुदैवाने एक आणि एकच कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे गुंठेवारी कायद्याअंतर्गत ते बांधकाम नियमित म्हणजेच रेग्युलराइज करून घेणे. हाच एकमेव सुरक्षित आणि कायदेशीर मार्ग आहे ज्याने त्या अवैध बांधकामाला कायदेशीर ओळख मिळू शकते. गुंठेवारी नियमितीकरण हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय? आणि कोणतीही अनधिकृत मालमत्ता या योजनेअंतर्गत अधिकृत करता येते का, की त्यासाठी काही अटी आहेत? नाही सर, सरकट सर्व बांधकामांना हा नियम लागू होत नाही. त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. आपल्या स्रोतानुसार 2 मुख्य अटी आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ते बांधकाम 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे असायला हवे. 31 डिसेंबर 2020 ही तारीख का महत्वाची आहे आणि हे सिद्ध कसं करायचं? ही एक कट ऑफ डेट आहे जी सरकारने ठरवून दिली आहे, जेणेकरून या योजनेचा फायदा घेऊन नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत. हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्या तारखेपूर्वीचे पुरावे सादर करावे लागतात, जसं की जुनं वीज बिल, मालमत्ता कराची पावती किंवा गुगल अर्थवरची त्या काळातील सॅटेलाइट इमेजसुद्धा पुरावा म्हणून चालते. ओके, आणि दुसरी अट काय आहे? दुसरी अट जागेच्या स्थानाबद्दल आहे. ती जागा नदीची पूररेषा, फ्लडलाईन, सरकारी प्रकल्पांसाठी असलेलं आरक्षण, डिफेन्स एरिया, बफर झोन किंवा रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी नसावी. थोडक्यात सांगायचं तर ती जागा नो डेव्हलपमेंट झोनमध्ये नसावी. जर या 2 प्रमुख अटींची पूर्तता होत असेल तरच नियमितीकरणासाठी अर्ज करता येतो. पण एक प्रश्न मनात येतोय, समजा एखाद्याचं बांधकाम 1 जानेवारी 2021चं असेल तर, म्हणजे तो फक्त एका दिवसाने चुकला, त्याचं काय? त्याची गुंतवणूक पूर्णपणे वाया गेली म्हणायची का? सध्याच्या कायद्यानुसार हो, त्यांच्यासाठी आज तरी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. आणि यामागे सरकारचा हेतू स्पष्ट आहे. त्यांना एक संदेश द्यायचा आहे की आता अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळणार नाही. हा एक कठोर धडा आहे, पण शहरांच्या सुनियोजित विकासासाठी तो आवश्यक मानला जातो. बरोबर, म्हणजे जे पात्र आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे असं म्हणूया. समजा सुरेशचा फ्लॅट या अटींमध्ये बसतोय, तर याची प्रक्रिया नेमकी कशी असते? त्याला सरकारी कार्यालयांमध्ये खूप चक्रा मारावे लागतील का? नाही, आता ही प्रक्रिया बरीच सोपी झाली आहे. सुरेशला एका चांगल्या स्थानिक आर्किटेक्टची मदत घ्यावी लागेल. तो आर्किटेक्ट जागेची पाहणी करेल, आवश्यक कागदपत्र जसे की मोजणी नकाशा, बांधकामाचे प्लॅन्स हे सगळं तयार करेल आणि स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडे ऑनलाईन अर्ज दाखल करेल. आणि त्यानंतर पालिका काय करते? त्यानंतर पालिका अधिकारी जागेची पाहणी करतात, कागदपत्रांची पडताळणी करतात आणि नियमांनुसार ठरलेला दंड म्हणजे पेनल्टी आणि विकास शुल्क आकारतात. हा दंड भरल्यानंतर पालिकेकडून बांधकाम अधिकृत झाल्याचे नियमितीकरण प्रमाणपत्र मिळते आणि हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच ते घर कायदेशीर होतं. मग सुरेश त्या प्रमाणपत्राच्या आधारे सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन त्या फ्लॅटचे खरेदीपत्र नोंदवू शकतो. तेव्हा खऱ्या अर्थाने तो मालक होतो. वा, म्हणजे थोडा खर्च आणि वेळ लागेल, पण आयुष्यभरासाठी मालमत्ता कायदेशीर आणि सुरक्षित होईल.
पण मला माहिती आहे अनेक लोक हा मार्ग टाळतील. त्यांना वाटेल कशाला हा त्रास घ्यायचा, दंड कोण भरणार, आपण जसा आहे तसा व्यवहार करू, राहतोय ना आपण, कोण काय करणार आहे. हा दृष्टिकोन किती धोकादायक ठरू शकतो. समजा सुरेशने नियमितीकरण न करता व्यवहार केलाच तर त्याचे नेमके परिणाम काय होतील. याचे खूप गंभीर आणि दूरगामी परिणाम आहेत. श्रोत्यांनुसार आपण 3 मुख्य धोके पाहू शकतो. पहिला आणि सर्वात मोठा फटका थेट खिशाला बसतो. सुरेशला जर गृहकर्ज हवं असेल तर कोणतीही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँक त्याला 1 रुपयाचंही कर्ज देणार नाही. का नाही देणार? कारण बँका कर्ज देण्यापूर्वी मालमत्तेची कायदेशीर वैधता तपासतात. ते लीगल आणि टेक्निकल व्हेरिफिकेशन करतात. जेव्हा बँकेच्या वकिलाला कळेल की या घराचे नोंदणीकृत खरेदीपत्रच नाही, तेव्हा तो लगेच कर्जाचा अर्ज फेटाळून लावेल. म्हणजे सुरेशला घराची पूर्ण रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागेल. हा तर मोठाच अडथळा आहे. समजा सुरेशकडे भरपूर पैसे आहेत आणि त्याने कर्ज न घेता घर विकत घेतलं, मग दुसरा धोका काय? दुसरा धोका थेट डोक्यावरच्या छतावर आहे. मालमत्ता अनधिकृत असल्याने महानगरपालिका कधीही कारवाई करून ते बांधकाम पाडू शकते. जरी लगेच कारवाई झाली नाही तरी ती एक टांगती तलवार कायम राहते. मला एक केस आठवते ज्यात एका कुटुंबाने 20 वर्ष अशा घरात काढली. त्यांना वाटलं आता काही होणार नाही, पण एका रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पामुळे अख्खं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झालं आणि त्यांना कवडीचीही नुकसान भरपाई मिळाली नाही, कारण कागदोपत्री त्यांचं घर अस्तित्वातच नव्हतं. म्हणजे 20 वर्षांनंतरही धोका टळला नव्हता. हे ऐकूनच भीती वाटते. आणि तिसरा परिणाम भविष्याशी संबंधित आहे. समजा 10-15 वर्षांनी सुरेशला ते घर विकायचं आहे. तेव्हा काय होईल? आजकाल खरेदीदार खूप हुशार झाले आहेत. ते वकिलाचा सल्ला घेतात, कागदपत्र तपासतात. कोणताही सुजाण खरेदीदार ज्याला बँकेकडून कर्ज हवं आहे तो कायदेशीर कागदपत्रांशिवाय ते घर विकत घ्यायला तयार होणार नाही. त्यामुळे सुरेशची गुंतवणूक तिथेच अडकून पडते. बाजारात त्या मालमत्तेची किंमत जवळजवळ 0 होते. खरंय, आज स्वस्तात मिळते म्हणून घेतलेली मालमत्ता भविष्यात एक मोठी डोकेदुखी ठरते. बरोबर. म्हणजे आज वाचवलेले थोडे पैसे भविष्यातल्या मोठ्या नुकसानीला आमंत्रण देतात. तर या सगळ्या चर्चेचा सारांश अगदी स्पष्ट आहे. सुरेशच्या उदाहरणावरून आपण शिकलो की घराचा व्यवहार करताना फक्त स्टॅम्प ड्युटी किंवा नोटरीवर अवलंबून राहणं अत्यंत धोकादायक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मघातकीय आहे. आपल्या स्रोतानुसार सल्ला अगदी सरळ आणि सोपा आहे. जर अशी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार असेल तर आधी व्यवहार थांबवा, एका स्थानिक आर्किटेक्टला भेटा आणि ती जागा गुंठेवारी योजनेत बसते का हे तपासा. जर उत्तर हो असेल तर विक्रेत्यालाच नियमितीकरणाचा खर्च करायला सांगा किंवा तो खर्च वाटून घ्या. एकदा का पालिकेकडून नियमितीकरण प्रमाणपत्र मिळालं त्यानंतरच नोंदणीकृत खरेदी पत्र करा. थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. आणि हे फक्त कागदपत्रांपुरते मर्यादित नाही, याकडे भावनिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही बघायला हवं. घर ही आपल्या आयुष्यभराची कष्टाची गुंतवणूक असते की नाही? ती आपल्या कुटुंबासाठी एक सुरक्षित निवारा असतो. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्याच गुंतवणुकीला, आपल्या मानसिक शांततेला आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याला धोक्यात घालण्यासारखे आहे. कायद्याचा मार्ग थोडा लांबचा वाटला तरी तोच तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवतो. अगदी बरोबर. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी विचार करायला एक प्रश्न. आज आपण सुरेशची समस्या कशी सोडवायची यावर बोललो, पण यातून एक मोठा आणि मूळ प्रश्न निर्माण होतो ज्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. आपल्या शहरांमध्ये सुरेशसारख्या लोकांना फसवण्यासाठी एवढी अनधिकृत बांधकामे मुळात उभीच का राहतात? सर्वसामान्यांसाठी उपलब्ध घरांची प्रचंड मागणी, शहराचं नियोजन आणि कायदेशीर चौकटी यांच्यात नेमकी अशी कोणती दरी आहे जी या अवैध बाजारपेठेला खतपाणी घालते? यावर नक्की विचार करा.